जय शिवराय. आज खत पेरतोय कापसाला शेतात. कष्टाने कमवायचं, कष्टाने खायचं. समाजाच्या नावावर दलाली करायची नाही. जे दलाली करतात ते बांडगुळं एक दिवस उघडे पडणारच. काल बी एका भाडव्याने मंत्रालयापाशी स्टंट केला. त्याची अवकात काय आहे त्या मैशाची मला माहिती ना. मैशा आणि बाळ्या पातनकर ह्यांनी मराठी बदनाम करायची सुपारी घेतली ह्या भाडव्यानी. हे आहे का ओबीसीला टार्गेट करतात, खालीवर बोलते येतं, काही बी जे नाही ते गलिच्छ भाषेत शिव्या देत येतं. बाळ्या तुझी अवकात काय आहे रे? तू स्वतःला पाटील म्हणतो, मैशाच्या जीवावर जगतो तू. मैशाचं तुझं नातं सांगू का महाराष्ट्राला? गपचीप अंगणवाडीच्या घुगऱ्या खाय ना, मला नको बोलायला हो. तुझी अवकात काय, तू बोलतो काय? आणि मैशा तुला एवढंच सांगतो, तू अवकातीत राह आणि हिशोबात राह. भाडव्या पहिल्यापासून दलाली करतोस. तुझे ज्या टायमाला मी जेलमधून सुटलो होतो त्या टायमाला तू परळीच्या मोर्चाला आलता. तुझ्या पॅन्टीला ठिगळं होते रे, मागून ढुंगणाला पॅन्टीला तुझ्या ठिगळं होते. तू एवढा मोठा कसा झाला मला माहीत नाही का? मला तुझं मैशा सरळ माहिती. तू कशी प्रॉपर्टी कमिलीस, काय केलंस. आमच्या जीवावर 20 कोटी रुपये कमिलेस ना तू सारे मै नंबर करडे फोडिले. मी बी तिथं आलो, मी तिथून पळून आलो. तो 20 कोटी रुपये खाल्ले आमच्या नावावर आणि कुणी दिले हे सुद्धा मला माहिती. पण मला कसं आहे, बोलायला लावू नको. भाडव्या तुझी एवढी अवकात आहे का रे? लोणी काळ भोरला 4-4, 5-5 एकर जमीन घ्यायला पुण्याच्या ठिकाणी. तुझे खायचे वांदेत आणि तू स्टंट करतो. तुला माझं मैशा एवढंच सांग नाही, तुझ्यात जर खरा दम आहे ना, तू डायरेक्ट भिड ना. स्टंट करतो का नुसतं तिथं हे करायचे, मराठा ओबीसी वाद लावायचा आणि एकनाथ शिंदे साहेबाचं नाव घ्यायचं. तुला कुणी सुपारी दिली रे शिंदे साहेबाला बदनाम करायची? शिंदे साहेबाच्या अंगावर तुला ओबीसी समाज घालायचा आहे का? भाडव्या तुला जिथं दिसशील तिथं मी तुला फटकिणार. आता तुला सुपारी कुणी दिली? शिंदे साहेबाचं नाव बदनाम करायला तुला सुपारी कुणी दिली आणि किती दिली? तुला शिंदे साहेब सुद्धा मारणार आहेत. कारण तो आहे का मराठा ओबीसी वाद लावून आहे का स्वतःची पोळी भाजी तू बाळ्या ते पाचनकर भुरट ते देशी किती गावाकडं आणि हे मन्या जरांग्या तुम्ही भाडव्या हो. एवढी समाजाची वाट लावली माझ्या समाजाला. आज आहे का खाली बघायचा टाईम आला रे? हे छोट्या मोठ्या जाती कधी बी आहे का मोठ्या भावाच्या भूमिकेत बघत होते. आज तुमच्यामुळे आहे का जे नाही ते खालच्या पातळीचं माझ्या समाजाला बोलायला लागले. हे तुमच्यासारख्या निजामाच्या अवलदीमुळं. आणि आता तुम्ही कुठंतरी सावध व्हा. आणि तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला माझ्या अंगावर काय लोक घालायचे ते घाला. काय हे तुमचे जे पिलावळ आहेत ना, पिलावळाच्या गांडीत बी दम नाही अमोलच्या समोर यायला. आणि जेव्हा येताना तेव्हा 10 बी आले तरी 4 खायची हिंमत आहे. कारण 96 कुळी पाटील आहे, खानदानीपासून पाटील की. आणि एक सांगतो मन्या, तुझ्या कुणी सुपाऱ्या फिरीत नाही काय ना, तू स्टंट करायचे बंद कर. तुझं ते धनंजय मुंडेचं लय तुला वाटतंय ना, ते धनंजय मुंडेला टार्गेट केलं की वंजारी समाज आणि मराठा समाज पेटवतोय. तुझ्यातलं दम आहे ना तो यात. तुम्ही लंगुट्या घालून कुस्त्या खेळा, ज्याला रिटर्न त्याला भेटन. तू लय म्हणतोस ना, मी लय हाबूक ठोकीतोस ना, तू त्याच्या धनंजय मुंडे संग कुस्ती खेळ. हे मला काय घेणं देणं नाही. पण आमच्या गोरगरीब मराठाला आहे का कुठंतरी बाबा हो सुखाने खाऊन द्या. तू आता एवढं कमीलस रे, तुला तर एवढे टेंडर हे सारे भेटले तुला. पण आता कुठंतरी शांत बस, भावनिक करू नको समाज. तुला माझं एवढंच सांग नाही. आणि शिंदे साहेब ह्या असल्या बांडगुळावर तुम्ही अजिबात भरोसा ठेवू नका. हे आहे का तुमच्या पक्षाला कुठंतरी आहे का डाग लागन ह्यांच्यामुळं. हे मन्या बी आहे का जातीवादी. हे मैशाची तर अवकात काय मला माहिती ना. या मैशाची आणि बाळ्याची ह्यांचं नातं लय मोठं आहे. मला महाराष्ट्राला दाखवायचा टाईम आणून द्यायला नाही पाहिजे ह्यांनी. माझं एवढंच सांग नाही. आणि मन्या का तू जर खरा 96 कुळी पाटीलच ना, तुझ्या आधार कार्डावर पॅन कार्डावर कुठं पाटील की नाही बरं ते तर नसून द्या. माझी मीडिया बांधवांना एवढीच कळकळीची विनंती, ह्यो जर पाटील असेल ना, त्या माथुरी गावामध्ये जा आणि साऱ्या गावात विचारा ह्यो पाटील आहे का. ह्याच्याकडं पाटील की नाही, काही नाही. ह्याचा इतिहास वेगळा आहे. तो आहे का मला बोलायचा टाईम आणून देऊ नका. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.